विझवायची वेळ आली आणि हे पेटवून गेले। मुंडे जरांगे मेळावा वरचढ कोण ठरलं? जातीच्या नावावर कालखेळ। डीएमला आयतं स्टेज मिळालं। पंकजांना पुढचं आव्हान। बहिणीने साथ दिली, डीएमची कबुली। बहीण भावाच्या प्रेमात एका बहिणीचा राजकीय बळी। पंकजा 2 हात लांब होत्या, तेच योग्य। बीडमध्ये एकाच म्यानी 2 सुरी कशा राहतील? नेमकं घडलंय काय? 2 GR काढून मनोज जरांगे यांना हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजासाठी आरक्षण मिळालं होतं। मनोज जरांगे यांनी डिवचून दिलं आणि जिथे विझवायची वेळ आली होती तिथे ते पेटवून गेले। इकडे पंकजा मुंडे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केलं। मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे दोघांचेही दसरा मेळावे एकमेकांसाठी वरचढच ठरले। एकंदरीत जर विचार केला तर काल पंकजा मुंडेंच्या स्टेजवर महादेव जानकर, लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, नमिता मुंदडा यांच्यासहित अनेक ओबीसी नेत्यांची फौज होती। शक्ती प्रदर्शन केलं गेलं। पंकजा मुंडेंच्या एका हाकेवरती किती लोक येऊ शकतात हे दाखवून दिलं गेलं। मात्र त्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले आणि पंकजा मुंडेंची तळपायाची आग मस्तकाला गेली। जेवढं केलंय त्यावर पाणी फिरतं की काय अशी परिस्थिती तयार झाली आणि पंकजा मुंडेंनी भर सभेतच आता माझ्याकडून भगवानगड तर हिसकावून घेतलाच गेलाय, आता हाही दसरा मेळावा हिसकावून घेता का असं म्हणून त्या मुद्द्यावरती सारवासारव केली खरी। धनंजय मुंडे उठले, धनंजय मुंडेंनी डोळे वटारले, धनंजय मुंडेंनी त्यांचा रौद्ररूप धारण केलं, पण वाल्मिक कराडचे समर्थक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते किंवा मग ते ठरवूनच आले होते असं म्हणता येऊ शकतं। कालच्या दोन्हीही दसरा मेळाव्यांचा खेळ हा जातीच्या मुद्द्यावर झाला। तिकडे मनोज जरांगे जातीसाठीच लढा, आता प्रशासक बना, कलेक्टर बना, कारण समोर कोणताही दादा असला तरी शेवटी त्याला प्रशासकासमोर, कलेक्टर समोर झुकावंच लागतं आणि हात जोडावेच लागतात असं सांगितलं गेलं। आता जो आपल्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात लढा, ओबीसींच्या विरोधात लढू नका, आपल्या आरक्षणाविरोधात जो जातोय त्या विरोधात लढा आणि विशेषतः पंकजा मुंडे विरोधात लढा असं सुद्धा अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंनी काल सांगितलंय आणि पुन्हा एकदा जातीवर शिक्कामोर्तब केलं। तसा बघितला तर हा दसरा मेळावा पंकजा मुंडेंचा एकटीचाच असतो। मात्र काल डीएम म्हणजे धनंजय मुंडेंना आयतं स्टेज मिळालं, हजारोंचा लोकसमुदाय मिळाला आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंना जेवढं मनात येईल तेवढं ते बोलले। आपल्या विरोधात मीडिया ट्रायल केली गेली, आपल्यावरती आरोप केले गेले, कोर्टात ते आरोप टिकले नाही असं सांगत असतानाच जेव्हा माझ्या विरोधात मीडिया ट्रायल सुरू होती त्यावेळी पंकजा मुंडे मला तासनतास धीर देत होती, माझी बहीण माझ्या सोबत होती असं सांगून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना आपल्या बाजूचंच असल्याचं सांगून तर दिलं, पण यातून अजून एक आव्हान तयार झालंय। या अगोदरचा जर बीडचा इतिहास बघितला तर बीडमध्ये फक्त मुंडे फॅक्टर चालतो। अगोदर गोपीनाथ मुंडे वन साइड चालायचे, त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे आले, मात्र धनंजय मुंडेंनी विरोधी भूमिका घेऊन पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा वॉर सुरू झाला। त्यानंतर पंकजा मुंडे कशा वशात तरल्या। 2019ला याच धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला। पुढे जाऊन आता दोघेही एकत्र झालेत, पण या एकत्रीपणामध्ये एका बहिणीचा राजकीय बळी जातो हे विसरलं जाते। लोकसभेला विद्यमान खासदार असताना प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं जाणं, विधानसभेला पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना मैदानात येताच येणार नव्हतं, त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींपैकी एकीचा राजकीय बळी धनंजय मुंडेंना जवळ केल्यामुळे जातोय हे विसरता कामा नये। पंकजा मुंडे आधी ज्या पद्धतीने 2 हात लांब होत्या तशाच राहायला पाहिजे का असा प्रश्न तयार झालाय, कारण पंकजा मुंडेंचं राजकारण वेगळे। पंकजा मुंडे सुशिक्षित आणि सुसंस्कृत राजकारण करतात, तर वाल्मिक कराड केसपासून धनंजय मुंडेंवरती दादागिरी, दहशत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं राजकारण करतात असा ठपका लागला। धनंजय मुंडेंना साईड कॉर्नर करता करता पंकजा मुंडे साईड कॉर्नर तर होणार नाहीत ना असा प्रश्न तयार होतो। या भाऊ बहिणींच्या दुसऱ्या म्हणजे जुन्या किस्स्यांवरती जर नजर टाकली तर लक्षात घ्या, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना डीएमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालकल्याण विभागातील चिक्की खरेदीबाबत कथित 260 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत तक्रार केली होती। त्यावर प्रत्युत्तर म्हणून पंकजा यांनी जे माझ्या वडिलांना जिवंत असताना हरवू शकले नाही आणि राजकारणात अपयशी ठरले ते आता माझ्यासोबत बदला घेतायत, मी काहीही चूक केली नाहीये तरीही मला मानसिक त्रास देतायत, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे असं मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं। हा झाला एक किस्सा। आता आला दुसरा किस्सा।
गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रेकॉर्डमध्ये छेडछाड केल्याबाबत डीएमचे वडील पंडितराव मुंडे यांच्या विरोधात FIR दाखल झाली होती। ही घटना आहे 2015ची, जेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला होता। कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान ही FIR नोंदवण्यात आली होती। पंकजांच्या बाजूने असणाऱ्या आमदारांनी आरोप केला होता की ही FIR योग्यच होती, कारण पंडितराव मुंडे रेकॉर्डमध्ये छेडछाड करत होते असा आरोप त्यावेळी त्या आमदाराने केला होता। तर धनंजय मुंडेंनी कारखान्याच्या यशासाठी माझे वडील पंडितराव मुंडे यांनी खूप मेहनत घेतली आहे, पण त्यांच्यावर रेकॉर्डमध्ये छेडछाडीचा खोटा आरोप केलाय असं म्हटलं होतं। हा झाला दुसरा किस्सा। तिसरा किस्सा म्हणजे धनंजय मुंडे यांनी 17 ऑक्टोबर 2019 रोजी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील विदा गावात झालेल्या सार्वजनिक सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचा आरोप झाला होता। या प्रकरणात 19 ऑक्टोबर 2019 रोजी परळी भाजप अध्यक्ष जुगल किशोर लोहिया यांच्या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500 आणि कलम 509 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता। धनंजय मुंडे यांनी या व्हिडिओला बनावट असल्याचा दावा केला। त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेलाय, या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा आणि मगच माझ्यावरती आरोप करा असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं। याही पेक्षा असे अनेक किस्से आहेत की धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हा वाद टोकाला गेला होता। ज्यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवरती आरोप केले होते त्याही वेळी पंकजा मुंडे गप्प होत्या। ज्यावेळी चिक्की घोटाळ्याबाबत आरोप झाले त्याही वेळेस त्या काही प्रमाणावरती गप्प राहिल्या आणि आता धनंजय मुंडे यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेल्या आरोपांवरूनही पंकजा मुंडे या शांतच राहिल्या। पंकजा मुंडे यांनी शांत राहणं आणि धनंजय मुंडेंनी हवी होणं या सगळ्या गोष्टी सांगतायत की भविष्यात पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे दोघी बहिणींपैकी कोणत्याही एकाच बहिणीला राजकीय स्कोप राहणार आहे, कारण बाकीचा स्कोप धनंजय मुंडे यांनी कधीच व्यापला। या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ठरला तर काल पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यातून OBC साठी लढण्याची आणि मनोज जरांगेंनी त्यांच्या दसरा मेळाव्यातून मराठ्यांसाठी लढण्याची घोषणा केली आहे। आता या दोन्ही जाती एकमेकांच्या विरोधात आल्यामुळे भविष्यातील बीड आणि मराठवाड्याचं राजकारण हे सगळे जातींवरच जाणार का असा प्रश्न तयार होतो। प्रामाणिकपणे एक प्रश्न तुमच्यासाठी सोडते, पंकजा मुंडे असो किंवा मग मनोज जरांगे असो, दोघांनीही काल त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये केलेली वक्तव्य ही योग्य होती का याबाबत कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।